नमस्कार, मी प्रमिला जमरे. तर मी आज बनवते पोह्यापासून लाडू. तर पोह्याचे लाडू कधी केले नसतील तर मी आज छान मस्तपैकी तुम्हाला दाखवणार आहे करून. तर इथं 2 वाट्या पोहे मी चाळून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. 1 वाटीला थोडंसं कमी डाळ घेतलेत. तर पोह्याची पावडर केल्यानंतर 2 वाटी पोह्याला 1 वाटी पावडर होते, तर 1 वाटी त्यासाठी मी गूळ घेतलेला आहे फोडून. थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत. तर सुरुवातीला पोहे मी भाजून घेते. तर पोहे भाजायच्या अगोदर स्वच्छ निवडून मी घेतलेले आहेत. थोडे 1-2 मिनिटासाठी कुरकुरीत होण्यासाठी ज्यावेळेस आपण पोहे बारीक करतो त्यावेळेस कडक जर पोहे असेल तरच ते भाजलं जाते, बारीक होतंय. तर छान असं पोहे भाजलेले आहेत. मी भाजल्यावर बारीक होतंय मनाच्या ऐवजी जरा थोडस बोलणं माझं उलट झालेलं आहे मगाशी. तरी पोहे भाजल्यानंतर छान असं बारीक होते. त्यासाठी पोहे मी भाजून घेतलेत. थोडस थंड केलं का मग कुरकुरीतपणा ह्याला येतो. तर इथं डाळ पण भाजलेलं असतं, पण थोडंसं 1 मिनिट ह्याला गरम करून घेणार आहे, थोडंसं भाजून घेणार आहे अजून. तर इथं आपल्याला तेलाचा तुपाचा ही भाजताना तरी मी वापर केलेला नाही. तर बघा उगं थोडंसं डाळ मी भाजून घेते, जास्त पण आपल्याला करपू द्यायचं नाही. तर ही डाळ पण ह्या पोह्यातच मी काढून घेते. तर आता एक थोडंसं थंड होऊ देते, नंतर मग ह्याची पावडर करणार आहे. तर हे डाळ पोहे थंड झालेले आहेत. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते, थोडंसं थोडंसं करून बारीक करते. बघा डाळ आणि पोह्याची बारीक अशी पावडर वाटून घेतली आहे. त्याला मी चाळणीनं चाळून घेते. तर बघा हे असं बारीक पावडर झालेली आहे. हे जे वरनं मोठं मोठं आहे हे साईडला काढते आणि नंतर एकदा बारीक करते ह्याला. तर ही जास्त बारीक पण होत नाही, थोडंसं ठिसर रवाळ रवाळ असं हे पीठ राहतंय. तर आता ह्याच्या बरोबर जे राहिलेलं वाटण करायचं आपल्याला पोह्याचं आणि डाळ्याचं, त्याच्यासोबत आता ते पहिलं मोठं जाडसर आलेलं ती पण वाटून घ्यायचं. तर सगळं डाळ आणि पोहे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आपल्याला ह्यात आता गुळ मिक्स करायचा आहे. त्यासाठी ही बारीक केलेली पावडर मी नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आणि इथे जी 1 वाटी गुळ घेतलेला आहे ते थोडा थोडा गुळ ह्यात टाकून घेते. ह्याला 3 वेळा थोडं थोडं मी पीठ वाटून घेणार आहे, त्याच्यामुळे हे 1 वाटी गुळामधला 3 वेळा थोडा थोडा टाकून घेते. आता हे गुळ छान असा एकजीव या पिठामध्ये होतोय. तर बघा गुळ छान असा डाळ्यासोबत मिक्स झालेला आहे. एका साईडला मी काढून घेते मिश्रण. आता राहिलेलं ही पण पीठ घेते ह्यात. तर बघा हे सगळं मी वाटण करून घेतलेलं आहे. गुळ मिक्स केलेला आहे छान असं सगळ्या पिठामध्ये. इथं विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतलेली आहे, ते पण टाकते. आणि थोडंसं काजू बदाम घेतलेलं आहे, त्याला थोडंसं 1 चमचाभर तुपामध्ये तळून घेते. म्हणजे की कुरकुरीत होते आणि खायलाही काजू बदाम लाडू खाताना दाताखाली आलं म्हणजे खायलाही छान लागतात लाडू. त्यासाठी मी थोडंसं तळून घेते ना. तर आणखी 1 चमचा मी तूप ओतले, म्हणजे 2 चमचे तूप ओतलेलं आहे मी. तर ह्या लाडूच्या पिठामध्ये ही तूप पण आणि काजू बदाम जे आपण तळून घेतलेले आहेत ती पण ओतून घेते. आता छान असं ह्याला मी मिक्स करून घेते. ह्याच्यात तूप ओतलेलं मी छान असं मिक्स करून घेते. म्हणजे गूळ तूप सगळं, डाळ्याची पावडर पोह्याची सगळं छान असं मिक्स करून आता ह्याचे एक एक लाडू मी बांधून घेते. आणि जर तुम्हाला जर जास्तच कोरडं वाटत असेल, लाडूच बांधायला येत नसेल असं वाटत असेल, तर 1-2 चमचे तूप गरम करून ओता. दूध नाही ओतायचं, तूप ओतायचं. का तर तूप ओतल्यानंतर लाडू भरपूर दिवस राहते आणि दूध ओतल्यानंतर लगेच लाडू आपल्याला खावा लागते. तर आपल्याला लाडू किती छोटे किती मोठे, छोटे जर बांधलं तर लहान मुलाला 1 लाडू दिला तर संपतोय आणि वाटोळही होत नाही, जास्त जरी गोड खाऊ वाटत नसेल तर. आज छान असं मस्तपैकी मी पोह्याचे लाडू बनवून घेतलेत. तर ह्याला तुपाचा पण जास्त वापर केला नाही, फक्त 2 चमचे तूप मी वापरलेलं आहे. तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.